निधी आज विषय समिती सभापतींची निवड झालेली आहे. 4ही महिला आहेत. महिला पालकमंत्री, जिल्हा परिषदेच्या CEO महिला आहेत. सर्व कारभार जो आहे महिलांच्या हाती आला आहे. काय वाटतं? हे बघा, एकूणच आपल्या जिल्ह्यामध्ये 54 पैकी 38 महिला निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे 50% पेक्षाची जास्तीची मर्यादा आपल्या जिल्ह्याने ओलांडलेली आहे. महिलांचं राजकारणामधलं जास्तीत जास्त प्रमाण हे निश्चितच ज्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब खऱ्या अर्थाने विमेन लेड डेव्हलपमेंटची भाषा करतात, ती खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात येताना आपल्याला दिसते. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने महिला आपले सदस्य झालेल्या आहेत. एवढ्या मोठ्या आता सभापती, अध्यक्ष हे सगळ्या महिला झालेल्या आहेत. मला खात्री आहे, मला विश्वास आहे की जिल्ह्यामध्ये महिलांच्या नेतृत्वामुळे निश्चितच जिल्हावासियांना जे अपेक्षित कामे ते होतात. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीमध्ये शिवसेना नाराज झाली होती. आता एक सभापतीपदी देऊन त्यांना तुम्ही नाराजी दूर केली का? नाही, बघा, आमच्या नेत्यांनी महायुतीचा फॉर्म्युला राबवला पाहिजे, तो अंमलात आणला पाहिजे, ह्या सूचना मला पालकमंत्री म्हणून दिल्या होत्या. त्या सूचनेचं आम्ही तंतोतंत पालन केलेलं आहे. आणि त्यावेळेस त्यांची थोडीशी नाराजी होती, पण ठीक आहे, तेवढ्यापुरतं वाईट वाटतं. पण आम्ही शेवटी महायुतीमध्ये एकत्र आहोत. राज्यामध्ये सत्ता महायुतीची आहे, त्याच्या पद्धतीने या ठिकाणी सुद्धा सगळ्यांच्या एक विचाराने काम होणार आहे. जिल्हा परिषदेचा आपल्या जिल्ह्याचा कारभार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा 4 कोटीचा निधी वापस येतो. त्या सर्वस्वी जबाबदार कार्यकारी आपण काही कारवाई वापस दिलेला महाराष्ट्रात नंबरला आहे निधीचा योग्य वापर करण्यामध्ये. रात्री उशिरा हलवायला त्याला पण वेळ जातो. निधी येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्यासाठी भरपूर निधी येणार. आपलं बरोबर